नमस्कार. आम्ही सारे खवयच्या या भागात सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. तुका म्हणे आता असं म्हणत म्हणत तुकोबांनी आपल्याला खूप कथा ऐकवल्या, किंवा चोखा म्हणे असं म्हणत चोखोबांनी सुद्धा आपल्याला खूप गोष्टी सांगितल्या. पण या गोष्टी कशा आपण लहान असताना आपल्याला कळल्या नाहीत. त्यांना म्हणायचंय काय एक्झॅक्टली, बरोबर की रे? आपल्याला कळायचंच नाही ना. फक्त आता त्यांनी सांगितलंय अभ्यासक्रमात आहे, आई वडील मागे लागतात म्हणून तोंड पाठ करून लिहून टाकायचं. पण नंतर काय आहे, त्याचा अर्थ काय आहे आपल्याला कळलं नाही. पण आता ह्या वयात आल्यानंतर मला कळतं की म्हणजे सुख जवा एवढे, सुख जवा एवढे आणि दुःख पर्वता एवढे. याचा अर्थ काय? याचा अर्थ काय म्हणजे आता बघा, हातावर पट्ट्या खाल्ल्या, शाळेत असताना हातावर पट्ट्या खाल्ल्या, याला मी दुःख पर्वता एवढे असं नाही म्हणणार. हे मी केव्हा म्हणेन, जेव्हा मला चमचमीत पदार्थ खाता येणार नाहीत ना तेव्हा. म्हणजे चमचमीत असे खमंग असे तिखट पदार्थ खाताना आपल्या डोळ्यासमोर जेव्हा कॅलरीज दिसायला लागतात ना, तेव्हा ही म्हण मला आठवते बरं का. हां, आणि त्यात गंमत काय माहिती का, म्हणजे दुःखाची गोष्ट काय आहे की जे अतिशय बेचव पदार्थ असतात, म्हणजे पालेभाज्या किंवा मग फळं, हे ज्या सगळ्या गोष्टी असतात ना, ह्यांना पहिला नंबर असतो, अतिशय आरोग्यदायी वगैरे. पण मी हुशार आहे, मी चिवट माणूस आहे, मी चिवट माणूस आहे. मी काय करतो माहिती का, हे जे चांगले चांगले पदार्थ असतात ना, आरोग्यदायी पदार्थ, हे मी पहिल्या दिवशी खातो. म्हणजे चांगले व्यवस्थित पालेभाज्या, भाकरी, त्यानंतर फळं, हे सगळं पहिल्या दिवशी. आणि दुसऱ्या दिवशी हे चमचमीत पदार्थ. पण कधी कधी काय होतं, दुसरा दिवसच पहिला येतो असो. तर असे चमचमीत पदार्थ दाखवण्यासाठी एका गृहिणीला इथे आमंत्रित केलेलं आहे. आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? सुरेखा प्रधान. राहायला कुठे? विलेपार्ले. बरं, काय करता तुम्ही? म्हणजे ॲक्च्युली तुम्ही बरंच काही काही करता, पण हळूहळू आपण ते एक एक फोल्डर, आपण एक एक पान उलटूया. आणि बरंच काही नाही करत आहे. मी सध्या तर गृहिणीच आहे. बरं, मग मूळच्या कुठल्या तुम्ही मला सांगा? पार्ल्याचीच आहे. बॉर्न अँड ब्रॉट अप पार्ला. पार्ला म्हणजे माहेर सासर सगळं तिकडेच? सासर ग्रँट रोडला होतं. बरं. पण आता आम्ही पार्ल्यात आहोत. म्हणजे तुम्ही तिथून त्यांना इथे आणलात का पार्ल्यात? पण मध्यंतरी आम्ही 20 वर्ष नाशिकला होतो. ओके ओके. सो 20 वर्ष तुम्ही नाशिकमध्ये? परत इथे ट्रान्सफर झाली, मग इथे आम्ही परत आलो. बरं. परत आल्यावर पार्लं. ओके. पण नाशिकमध्ये असताना तुम्ही काय काय करत होतात? मी तिथे माझं ब्युटी पार्लर चालवायचे. बरं. कसं व्यवस्थित चाललं होतं? हो, पण म्हणजे घर सांभाळून चालवायचे. बरं. घरातच. ओके ओके. म्हणजे मुलं शाळेला गेले की माझं पार्लर सुरू. बरं बरं. किती मुलं तुम्हाला? 2. 2. आता काय सध्या करतात ती? दोघांचे लग्न झालेत, अमेरिकेला आहेत. बरं. आणि सुनबाई सुद्धा इकडच्या आहेत का तिकडच्या? इकडचे आहेत. इकडच्या आहेत. हो, एक आर्किटेक्ट आहे. बरं. आणि एक फिजिओथेरपिस्ट आहे. बरं. आता CKP म्हटल्यावर खाण्याची धमाल असते तुमच्या घरात. म्हणजे इतकी व्हरायटी मी कुठल्याच ह्याच्यामध्ये बघितली नाही की कुठलाही पदार्थ तुम्ही अतिशय रुचकर बनवता, बरोबर की नाही? तर आता तुमची जी मुलं आहेत, ती मुलं सुद्धा पार्ले टिळक कुठली शाळा? नाही, नाशिक. रंगबाई जुन्नरे. अच्छा, म्हणजे तिकडचंच सगळं शिक्षण बॉर्न ब्रॉट तिकडे. ओके. बरं, मला सांगा, तुम्ही तुमच्या काही सोशल ॲक्टिव्हिटीज तुम्ही करता? हो. ती कुठली काय आहे? एक स्नेहांकित हेल्पलाईन म्हणून आहे. हां हां. तर अंध व्यक्तींना 10वी नंतर ब्रेल लिपीमध्ये पुस्तकं नसतात. बरं. मग त्यांनी अभ्यास कसा करायचा? तर आम्ही पुस्तकं वाचून दाखवतो, ती टेप करतात आणि ती त्यांना ऐकायला देतात, त्याच्यावरून ते अभ्यास करतात. बरं. ही खूप मोठं काम आहे समाजासाठी. मग हे वाचतं कोण? तुम्ही स्वतः वाचता? बरं. आणि रेकॉर्डिंग करायचं आणि त्यांना द्यायचं. हो. हे अतिशय मूलभूत काम आहे जे. आणि मुख्य म्हणजे ही मुलं अशी खालच्या वर्गातली असतात आणि ह्यांना शिकायचं असतं. बरं. पिकतं तिथे विकत नाही असं आहे. हो, खरंच आहे. बरं. आता आपण जरा खाण्याकडे येऊया. आमचे खवय्ये वाट बघतात की आज तुमच्या घरातून आज आम्हाला काय रेसिपीज मिळणार आहेत, बरोबर? आपण आपल्या किचनकडे जाऊया. हो, जाऊया. या. आमच्या खवय्याने तुम्ही आज काय दाखवणार आहात? सफरचंदाचं पुडिंग आहे. सफरचंदाचं पुडिंग. हां. नंतर नागलीचे उत्तप्पे आहेत. नागलीचे उत्तप्पे. हां. आणि लाल भोपळ्याचं रायता आहे. लाल भोपळ्याचा रायता. आपण पहिल्यांदा काय बनवतोय? सफरचंदाचं पुडिंग. हे का करावं असं वाटलं तुम्हाला? कोण पाहुणे आले की पटकन हे होऊ शकतं. अच्छा. म्हणजे सारखं सफरचंदाची फोडी देण्याच्या ऐवजी हे खा. हां. आणि ते हेल्दी पण आहे. हेल्दी पण आहे. ओके. मला साहित्य सांगता काय काय?
2 सफरचंद वरतून सालं काढायची, बिया काढायच्या, बारीक तुकडे करून ठेवलेले आहेत. ओके. 1.5 कप दूध आहे, साई सकट घेतलेलं आहे. बरं. नंतर बिस्किटाचा चुरा आहे आणि 1.5 कप साखर आहे आणि व्हॅनिला इसेन्स, काजू, किसमिस आणि चेरी. ओके, साहित्य बघितलं. आता जाऊया कृतीकडे. आपण पहिल्यांदा आपण काय करणार आहोत? आता पहिल्यांदा आपण सफरचंद शिजत ठेवूया. अच्छा, त्यात साखर पण हो, घालायची. आणि पाणी पण घालायचं. बस. अच्छा, एवढंच पाणी घालायचं? हो हो नाही तर त्याचं फतफत होईल. हो. तर हे शिजवायचं. इथे ठेवू? गॅस मोठा ठेवायचा का हो, medium? मोठा ठेवूया. ओके, हे आता एका बाजूला आपलं शिजत हो. राहील. आता काय आता आपण करायचं? हे दूध आहे ना, ह्याच्यामध्ये आपण साखर घालून घेऊया. बरं, हे साई सकट दूध आहे. साई सकट दूध आहे. ही साखर सगळी उरलेली ह्याच्यात घातली आणि ही आता ढवळून मिक्स करून घेऊया. बरं, तुमचे यजमान त्यांचे काय छंद आहेत? मी असं कानावर आले, ते नाटकात वगैरे काम करतात? हो, ते पण नाटकातनं कामं करतात. ते प्रायोगिक व्यावसायिक दोन्ही नाटकातनं कामं करतात. बरं. जुलूस तुम्ही ऐकलं असेल. हो, हो. हां, त्याच्यामध्ये त्यांनी मेन रोल केलेला होता. बरं. प्रतिमा नाटकातनं केलं होतं पहिलं एकदम आविष्कारचं. हां हां. आणि त्याच्यानंतर आता स्थळ स्नेह मंदिरमध्ये काम केलं होतं. सुयोगच्या ह्याच्यात पण काम केलं होतं, दादाची गर्लफ्रेंड. हां हां हां. बरं. बऱ्याच नाटकातनं काम करत. हे आता ते रिटायर झाले? हो. ओके, त्यामुळे त्यांनी छंद छंद. जोपासला. हो हो तुम्ही पण केले का? हो, मी म्हणजे असं फार मोठ्या ह्याच्यातनं नाही केलेलं, बरं. पण करते. हौस. हौस म्हणून. तर बघूया ह्याच्याकडे. हो. अजून नाही ना, जरा वेळ नाही नाही, थोडा वेळ लागेल. आमचं सफरचंद शिजलेलं आहे आणि थंड सुद्धा झालंय बरं का. म्हणजे आम्ही येडे नाही आहोत. थंड झालेलं आहे आणि इथे दुधातली साखर सुद्धा विरघळलेली आहे. आमचं इतकं फास्ट काम असतं ना. असू दे, आता आत्मस्तुती करू नये असं म्हणतात. आता काय करायचं पुढे सांगा? आता त्याच्यामध्ये व्हॅनिला इसेन्स घालूया. व्हॅनिला इसेन्स. हां. आणि आता ह्याचे थर द्यायचेत आपल्याला. तर एक आपण बाउल घेऊया. पहिला हा थर पडेल. ह्याला काय म्हणायचं? हे बिस्किटाचा चुरा केलेला आहे. ओके. त्याच्यातला निम्मा आपण खाली टाकू. बरं. त्याच्यावरती हे सफरचंदाचं जे मिश्रण आहे ते त्यातलं अर्ध टाकू. बरं. ओके. दूध आणि साखर. आता परत हे ओके. आणि त्याच्यावर हे उरलेलं सगळं खाली काय असं संशय येत नाहीये? झटपट करायला एकदम. हो. हल्लीच्या मुलींना वेळ नसतो. तुम्ही US ला वगैरे जाणं येणं आहे की नाही तुमचं? हो, जातो ना. मध्ये मध्ये? हो, मध्ये मध्ये जातो. ओके. आता हे खालचं बिस्किटाचं आहे ना, ते सगळं ते दूध ॲब्सॉर्ब करून घेतं. आता आपल्याला डेकोरेशन करायचं. आपण अजून एक टाकूया का याच्यात? हो हो, टाकूया ना. हां. आता जागाच नाही ना. आता याचं काय करू? प्रश्नच पडेल. प्रश्न पडला की लगेच उत्तर माझ्याकडेच असतं. आता याचं काय करायचं मला सांगा. आता हे ना ते 3 तास फ्रीजमध्ये खाली, फ्रीझरमध्ये वरती नाही, बरं. खाली 3 तास ठेवून द्यायचं आणि मग सर्व नंतर मग सुरू करायचं. बस. चला या फ्रीजकडे. हो, खरंच नाही होत. खरं नाही, तुम्ही लिहून घ्या. फ्रीजमध्ये येऊन करणार काय? तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. सफरचंदाचं पुडिंग बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 2 सफरचंदांचे तुकडे, 1.5 कप दूध, बिस्किटांचा चुरा, 1.5 कप साखर, व्हॅनिला इसेन्स, काजू, बेदाणे आणि चेरीज. कृती:
प्रथम सालं आणि बिया काढलेल्या सफरचंदाचे तुकडे पॅन मध्ये घालून मंद आचेवर शिजवून घ्यावेत. त्यामध्ये थोडंसं पाणी आणि पिठी साखर घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. दुधामध्ये साखर घालून एकजीव करून घ्यावी. शिजवलेल्या सफरचंदाचं मिश्रण एका बाउल मध्ये घेऊन त्यामध्ये व्हॅनिला इसेन्स घालावा. दुसऱ्या बाउल मध्ये तळाशी बिस्किट्सचा चुरा घालावा. त्यावर शिजवलेल्या सफरचंदाचं मिश्रण आणि दूध घालावं. पुन्हा बिस्किटची भरड आणि सफरचंदाचा थर घालावा. त्यावर पुन्हा थोडंसं दूध, काजू, बेदाणे आणि चेरीज घालाव्यात. ऍपल पुडिंग फ्रीज मध्ये 3 तास सेट करून सर्व्ह करावं.